नमस्कार, मी नीलम तुमचं माझ्या ब्लॉग चॅनलमध्ये स्वागत करते. सकाळी उठून अंगण लोटून पाणी मारणे हा माझ्यासाठी खूप मोठा टास्क आहे. कारण माझं अंगण खूप मोठं आहे. हे झाडून पाणी मारेपर्यंत माझा अर्धा तास जातो यात. त्यामुळे सकाळी उठल्या पहिलं हेच काम करून घेते मी. इथे मी स्वच्छ अंगण झाडले आणि हे कचरा मी बादलीत भरून घेते आणि त्यानंतर मी पाईप घेऊन स्वच्छ अंगण धुवून घेते. उंबऱ्याला हळदीचं लेपन करायचं आहे, त्यामुळे पटकन आता आंघोळ करून घेते. इथे मी हळदीचं लेपन तयार करते उंबऱ्याला करण्यासाठी. रोज तर शक्य होत नाही मला, पण मी गुरुवारी हे नक्की करते, कारण प्रसन्न वाटतं हे केल्याने. लक्ष्मी मातेचा वास असतो. असं केल्याने असं म्हणतात की लक्ष्मी मातेचा वास होतो आपल्या घरात. त्यामुळे हे करणं खूप, आधीची लोक शेणाने सारवायची, पण आत्ता ते पॉसिबल नाही. त्यामुळे आपण उंबऱ्याचं लेपन ह्याच्याने करू शकतो, गोमूत्राने हळदीने. इथे छान अशी रांगोळी काढली मी, छोटीशी, सिंपल, फास्ट होईल अशी. सकाळी इतका वेळ नसतो. त्यानंतर उंबरठ्याची पूजा करून घेतली. खूप प्रसन्न वाटतं जेव्हा अशी पूजा मी करते उंबऱ्याची. सकाळी वातावरण काही वेगळंच होतं, त्यामुळे प्रसन्न वाटतं. आणि त्यानंतर देवपूजा करून घेतली पटापट मी. खूप छान वाटतं जेव्हा पूजा करते मी. इथे आहेत आमच्या झाडाचे आंबे. काल सगळे आंबे काढून घेतले आम्ही झाडाची, कारण पाऊस सुरू झालेला आहे, त्यामुळे खराब व्हायला नको, वाट लागलेला, त्यामुळे सगळे आंबे काढून घेतले. त्यानंतर आम्ही निघालो केंद्रात स्वामींचं दर्शन घ्यायला. गुरुवार आहे म्हणजे केंद्रात जाणं मॅन्डेटरी आहे माझ्यासाठी. तिथे गेल्याशिवाय माझा दिवस सुरूच होत नाही. त्यामुळे तिथे गेले, छान असं स्वामींचं दर्शन मीही करते आणि तुम्हालाही घडवते. हे केंद्र कुठलं आहे मला नक्की सांगा. मिरजमध्ये जे राहतील, सांगली मिरजमध्ये, त्यांना माहिती आहे हे केंद्र कुठं आहे. इथे गेल्यावरती सगळ्या शंका, कुशंका, जे काही मनात आहे ते मी स्वामींशी बोलते आणि स्वामींना एकच प्रार्थना करते की मला जे काही माझ्या आयुष्यात लिहिलेलं आहे ते सहन करण्याची ताकद द्या. त्यानंतर मी घरी आले आणि पीठ मळून घेतलं. पहिला स्वयंपाकाला लागले, कारण 11 झाले होते मला यायला. त्यामुळे पहिला पीठ मळून घेतलं मी. ते पीठ मळून घेते आणि पीठ भिजत ठेवते थोड्या वेळासाठी. पहिला कणिकच मळते मी, कारण सगळ्या भाज्या, आमटी, भात होईपर्यंत कणिक भिजतं छान. आता काल शेवगा आणला होता म्हणून शेवग्याची आमटी करायची म्हणली डाळीत घालून. इथे मी शेवगा कट केला, डाळ शिजायला घातलेली आहे आणि हे शेवग्याला पण एक उकळी देऊन घेणार आहे मी. इथे मी शेवगा शिजायला ठेवला आहे, तोपर्यंत मी मटकीची भाजी करून घेते. मटकी स्वच्छ धुवून घेतली पाण्यात. त्यानंतर आता ही मी मटकी भाजणार आहे, कारण मी पाणी घालून जास्त शिजवत नाही मटकीला, पहिला भाजून घेते. इथे या उकळी आलेली आहे. आता हे शेवगा बंद करते मी, कारण जास्त शिजवला की तो हे होऊन. इथे कांदा, टमाटा, कोथिंबीर चिरलेला आहे मी मटकीच्या भाजीसाठी. मटकी भाजून घेतली इथे. आता मी मटकी साईडला काढून घेते आणि त्याच कढईत मी मटकीची भाजी फोडणीला घालणार आहे. इथे मी साईडला मटकी सगळी काढून घेतलेली आहे भाजलेली. मला जास्त मसालेदार वगैरे पदार्थ आवडत नाही. मसाला जास्त घालणं आवडत नाही मला. रोजच्या स्वयंपाकात मसाला घालणं मी टाळतेच. कधीतरी आठवड्यातून एकदा करते मी. त्यानंतर इथे डाळ शिजलेली आहे माझी. डाळ शिजते तोवर इथं मी मटकीची भाजी फोडणी घालून घेते. असं तीन गॅस बर्नरचे जर गॅस असेल तर खूप फास्ट होऊन जातं स्वयंपाक. तिन्हीकडे 3 माझं सुरू होतं. इथे मटकीची भाजी होते. आता ही माझं झाकून शिजायला ठेवून देते. तोपर्यंत डाळ मी फोडणी घालून घेते. इथे डाळ पण शिजली. आता यात कोथिंबीर, मीठ घालून मी घोटून घेते छान पातळ. आणि त्यानंतर ज्यात शेवगा आपण शिजवला आहे त्यातच ही डाळ मी ओतणार आहे आणि एक उकळी काढून घेणार आहे डाळीची. यात मी ओतून घेतलं आहे सगळं डाळ. आता मी उकळी येईपर्यंत भात लावून घेते. भात लावला, ही इथे उकळी आलेली आहे डाळीला. त्यानंतर मी फोडणी देणार आहे लसणाची डाळीला.
फोडणी द्यायसाठी मी जिरं, मोहरी, लसूण आणि कढीपत्ता वापरते. कढीपत्ता काय माझ्या झाडाला असतो, त्यामुळे ताजा कढीपत्त्याची फोडणी ही खूप छान लागते. तर मी घेऊन आले कढीपत्ता जाऊन. तर जिरं, मोहरी, हे लसूण लाल फोडणी देताना लसूण लाल करायचा, पांढरा ठेवायचा नाही, त्याला चव येत नाही. तर मी इथं फोडणी देऊन झाकून ठेवते, कारण ओपन ठेवलं की ते फोडणीचा वास पूर्ण निघून जातो. तर त्यानंतर मी चपाती करायला घेते. पटापट स्वयंपाक आवरून घेते, कारण स्वयंपाक हा खूप मोठा काम असतं एका गृहिणीसाठी. तो आवरला की पूर्ण निम्मं काम झाल्यासारखं होतं. बाकीची कामं काही होत राहतात पटपट. त्यामुळे इथे चपात्या करून घेते मी फास्टमध्ये. त्याला 2-3 तास गेलेत, पण फास्ट फॉरवर्डमध्ये किती सेकंदात आपण हे दाखवू शकतो. माझ्याकडे ट्रायपॉड नसल्यामुळे मी डब्यावरती मोबाईल ठेवून ॲडजस्ट करून मी शूट करते. घेईनच मी लवकर ट्रायपॉड. आता सध्या तरी सुरुवात करायची म्हणून मी केलेली आहे. आता इथे सगळा पसारा बघू शकता तुम्ही किचन कट्ट्यावरती. तर मी सगळं आवरून स्वच्छ क्लीन करून घेते, त्याशिवाय मला बरं वाटत नाही. त्यानंतर थोडासा आराम केला दुपारी, आणि संध्याकाळी 4 वाजता सगळी झाडू मारून घेतली सगळीकडून. त्यानंतर भांडी घासलेली होती ती लावली, आणि त्यानंतर संध्याकाळचा स्वयंपाक केला. ते काही मी शूट करू शकले नाही, कारण सकाळचाही स्वयंपाक दाखवला, संध्याकाळचाही दाखवला, त्यामुळे असू दे आता. तर ते मी भांडी लावून घेते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि मला सपोर्ट करा. असेच मी तुमच्यासाठी छान कंटेंट घेऊन येईन. जर तुमचा सपोर्ट मिळाला तर नक्कीच मी ग्रोथ करेन ह्या चॅनलवरती. व्हिडिओ पाहण्यासाठी थँक्यू सो मच. सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा. थँक्यू फॉर वॉचिंग.